नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये होणाऱ्या चुका सांगणार आहे। त्याचबरोबर कॅप राऊंड 2 कोण कोण भरू शकतो, कोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात अगोदर कॅप राऊंड 2 भरण्या अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवायची, जसं कॅप राऊंड 1 मध्ये 1 नंबरचं ऑप्शन कंपल्सरी होतं, तसं कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन जे आहेत हे ऑटो फ्रीज असतात। लक्षात घ्या, पहिले 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतात कॅप राऊंड 2 मध्ये। त्यामुळे पहिले 3 ऑप्शन खूप केअरफुली टाकायचे आहेत। तुम्हाला 3 पैकी कोणतेही कॉलेज तुम्हाला लागलं तर ऑटोमॅटिक फ्रीज होणार, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे। हा नियम जो आहे तो डिप्लोमा फर्स्ट इयरला पण आहे, डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला पण आहे, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला, इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयरला, ME MTech सर्वांसाठी हा नियम लागू आहे। ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली। दुसरा राऊंड भरण्या अगोदर आता दुसरा कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म कोण कोण भरू शकतं, कोणते मुलं एलिजिबल आहेत हे बघूया। ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 भरला नव्हता आणि त्यांचं FC व्हेरिफिकेशन म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, पण कॅप राऊंड 1 भरला नव्हता, असे विद्यार्थी कॅप राऊंड 2 भरू शकतात। सेकंड, ज्या विद्यार्थ्याचा कॅप राऊंड 1 मध्ये कोणत्याही कॉलेजला नंबर लागला नव्हता, ऑप्शन फॉर्म भरला होता बट नंबर कोणत्याच कॉलेजला लागला नव्हता, असे विद्यार्थी पण ऑप्शन फॉर्म 2 भरू शकतात। तिसरं, ज्या विद्यार्थ्याचा कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागला होता आणि त्यांनी बेटरमेंट केलं आहे, असे विद्यार्थी कॅप राऊंड 2 भरू शकतात। तसेच बघा, काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट काय असतं, फ्रीज काय असतं हे समजलंच नाही, पण पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता बट त्यांनी बेटरमेंट केलं नाही, असे सुद्धा विद्यार्थी कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरू शकतात। क्लिअर झालं? परत सांगतो, कॅप राऊंड 1 ज्यांनी भरला नव्हता असे विद्यार्थी भरू शकतात। दुसरं, कॅप राऊंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म भरला होता बट बेटरमेंट केलं होतं, असे विद्यार्थी पण भरू शकतात। कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाली होती बट बेटरमेंट केलं नाही, असे विद्यार्थी पण भरू शकतात। ठीक आहे, तर ही केस होती या केसमध्ये। आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 मधला ऑप्शन फॉर्म भरला नव्हता तेही विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतात। ही केस होती ऑप्शन फॉर्म 2 भरण्याची। आणि मी नियम सांगितला की पहिल्या 3 जे आहेत ते ऑटो फ्रीज होतील, त्यामुळे खूप केअरफुली ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। ज्या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नव्हता त्या विद्यार्थ्यांनी काही ना काही मिस्टेक 100% केलेली आहे, ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि कॅप राऊंड 2 भरताना खूप काळजीपूर्वक भरा। जर तुम्हाला हेल्प हवी असेल कॅप राऊंड 2 भरण्यासाठी तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून, त्यामध्ये ॲडमिनचा नंबर आहे माझा, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला नॉमिनल फीसमध्ये कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरून दिला जाईल, किंवा इथून पुढची जी तुमची ॲडमिशन प्रोसेस असेल ते पूर्ण करून देण्यात येईल आमच्या टीमकडनं। ठीक आहे, तर याचा बेनिफिट हा होईल की तुमचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सवरनं तुम्हाला चांगल्यात चांगला कॉलेज कोणतं भेटेल याचा रिसर्च करून तुमचा ऑप्शन फॉर्म भरून देण्यात येईल। ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।